स्मॉल टॉककडे दुर्लक्ष करा. इंटरव्ह्यू म्हणजे केवळ एक टेक्निकल क्वेश्चन्स आन्सर नाही आहे मित्रांनो. समजा तुमचा मुलाखत करता इंटरव्ह्यूअर जो आहे सहज विचारतो, वेअर आर यू फ्रॉम? तुम्ही कुठून आलात, कुठे असतात? तुम्ही म्हणता धुळे, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, पुणे, मुंबई, जे काय आहे, आणि शांत बसून राहता. त्याऐवजी मी धुळ्याचा आहे सर, आपण कुठले? एवढे जरी विचारले तरी संवाद सुरू होतो. इंटरव्ह्यू घेणारा हा देखील पाहत असतो की ही व्यक्ती माझ्यासोबत आणि माझ्या टीम सोबत काम करू शकेल का. इंटरव्ह्यू म्हणजे सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन असतं. तुमचं ज्ञान तपासलं जातं, तुमच्या क्षमता तपासल्या जातात. कारण शेवटी कंपनीला फक्त हुशार व्यक्ती नको असते, तिला टीम मध्ये चांगले काम करणारी व्यक्ती हवी असते. तिसरी चूक, खूप लांब उत्तर देणे ही अतिशय सामान्य चूक आहे. काही उमेदवारांना वाटते जितके जास्त बोलू तितके जास्त ज्ञान दाखवता येईल. फार जणांना ती सवय असते, पण अनेकदा त्याचा उलटा परिणामही होतो. मित्रांनो, तुमच्या उत्तराचा मुख्य मुद्दा पहिल्या 30 ते 60 सेकंदात स्पष्ट झाला असेल तर पुढची 3 मिनिटे बोलण्याची गरज नसते. शॉर्ट, क्लिअर, रिलेव्हंट हे 3 शब्द लक्षात ठेवा. शॉर्ट, क्लिअर, रिलेव्हंट. मुलाखत ऑनलाईन असेल तर इंटरव्ह्यूअरने एक साधा उपाय सुचवला आहे. समोर घड्याळ ठेवा, त्यामुळे आपण किती वेळ बोलत आहोत याची जाणीव राहते. मित्रांनो, चूक क्रमांक 4 ती नेहमी होते, प्रश्न नीट न ऐकणे. काही उमेदवार प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच उत्तर सुरू करतात. ही चूक टाळा. प्रश्न पूर्ण ऐका, 2 सेकंद विचार करा आणि मग उत्तर द्या. आणि प्रश्न समजला नसेल तर तुम्ही म्हणू शकता, हे तुम्ही पुन्हा रिपीट करता का सर? कुड यू प्लीज क्लॅरिफाय द क्वेश्चन? हे तुम्ही विचारू शकता. हे काही आपल्या कमतरतेचं, कमजोरीचं लक्षण नाही, उलट ते मॅच्युरिटीचं लक्षण आहे.